नमस्कार. सगळ्या आमच्या आयकुप्यांक माये मोगाचो येवकार. पक्षी, सुकणी किंवा सवणी म्हळें की सगळ्यांकूच एक मन भुलोवपी अशें दृश्य सगळ्यांच्या दोळ्या मुखार उबें रावता. सगळ्यांक आवडटा. तर अशाच ह्या सुकण्यां विशीं उलोवपाक आयज आमच्या स्टुडियोंत आसात डॉक्टर प्रणय वैद्य. नमस्कार डॉक्टर. नमस्कार मॅडम. अरण्य एनवायरमेंटल रिसर्च ऑर्गनायझेशन आसा, ताचे तुमी सायंटिस्ट आणि हेड ह्या रिसर्च डिव्हिजनाचे म्हणून वावर तुमचो चल्ला. ताचेच बद्दल तुमचे कडेन थोडेशें उलोवया. तुमच्या ऑर्गनायझेशना बद्दल आमकां थोडेशें सांगात. अरण्य एनवायरमेंट रिसर्च ऑर्गनायझेशन हे एक गोंयान एस्टॅब्लिश केलेलें नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आसा, जी सांखळी कॉलेजीचे थोडे एल्युमनायन मेळून 2015 वर्सान आमी एक नेचर क्लब म्हणून एका एस्टॅब्लिश केल्ले विथ दीस ऑब्जेक्टीव की आमच्या गोंयच्या भुरग्यांक वायल्ड लायफ आनी एनवायरमेंटाच्या बद्दल थोडे अवेअरनेस जावचे आनी भुरग्यांच्या मदीं एक एज्युकेशनाचे माहोल तयार जावचे, हेजे खातीर आमी सुरवात केल्ले. पूण खंय तरी आमी जे स्टार्ट केल्लेले भुरगीं आसा, आमकां अशें दिसलें की हेका आमी आनी दुसऱ्या माध्यम पर्यंत आमकां हे पावोंक जाय म्हणून आमी हे एक ऑफिशियल नॉन प्रॉफिट म्हणून रेजिस्टर केल्ले. आनी आमी आयज मोर्ले 70 तालुकान जी गांव आसा हांगा आमी आमचें मेन ऑफिस बेस्ड आसा. आनी हांगासून आमचे वेगवेगळे कार्यक्रम आमी जे करता हे अख्ख्या गोंयांक कवर करता. आनी ना फक्त गोंयान पूण आमी थोडेशे आमचे जे एक्टिविटीज आहा हे कर्नाटकान सुद्दां करता. आनी आतां आयच्या दिसाक सुद्दां आमचे थोडे लोक बेंगलोर गेल्ले आसा. आमचे लोक आयज फक्त गोंयानूच न्हू पूण देशभरान सुद्दां एनवायरमेंटाच्या बद्दल काम करता. सो हे अरण्य एनवायरमेंट रिसर्च ऑर्गनायझेशन आमचे नॉन प्रॉफिटाच्या भितर 2 मेन डिव्हिजन्स आसा. एक आसा रिसर्च डिव्हिजन आनी एक एज्युकेशन डिव्हिजन आसा. आनी दोनूय डिव्हिजन्स आमी गोंय सरकार आनी भारत सरकाराचे वेगवेगळे स्किम्स इम्प्लिमेंट करपाचें काम करता. खुबशे डिपार्टमेंट्स वांगडा क्लोजली काम करता. डायरेक्टरेट ऑफ एज्युकेशन म्हणा की डायरेक्टरेट ऑफ हायर एज्युकेशन म्हणा, फॉरेस्ट डिपार्टमेंट आसा, गोवा स्टेट बायोडायवर्सिटी बोर्ड आसा, अशे वेगवेगळे आमी गव्हर्मेंट डिपार्टमेंट्स वांगडा खूब क्लोजली काम करीत आयिल्ले आसा. हय. आतां तुमचो हो मुख्य वावर पक्ष्यां खातीर, बर्ड्सां खातीर चल्ला न्हय, जाल्यार दोतोर आमकां सांगात कसले कसले पक्षी गोंयांत आढळटा. गोंयान टोटल आयज पर्यंत म्हणजे आयच्या दिसा पर्यंत 495 प्रजाती आसा पक्ष्यांचे. आनी खूब बेगीनूच म्हाका अशें दिसता की 500 स्पिशीजाचे नोंद जातले गोंयच्या भितर. आनी गोंयान जे पक्षी निरीक्षणाचे अख्खे सब्जेक्ट आसा, ऑर्निथॉलॉजी म्हणटा आमी, हॅज अ व्हेरी इंटरेस्टिंग हिस्ट्री. रायट फ्रॉम द पोर्चुगीज रूल इन गोवा, गोंयचे हिस्ट्री अबाउट बर्ड रिसर्च हॅज बीन व्हेरी डिफरंट फ्रॉम दॅट इन द रेस्ट ऑफ इंडिया. आतां भारतान तुमी पळयत जाल्यार ब्रिटिशर्स वेर द वन्स हू वेर रुलिंग द कंट्री फॉर अ लॉंग टायम. अँड फॉन ऑफ ब्रिटीश इंडिया म्हणून एक सिरीज आसा. अँड ब्रिटिशर्स वेर मच मोर सिरियस ornithologists and even naturalists as a matter of fact. So Indian आयज झुऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया किंवा बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया आसा, हेजे खुबशे पयलींचे माहिती आसा हे ब्रिटीश काळानूच जाल्ले आसले. पण गोंयान पॅरलली तसले कांय जावंक नाशिल्ले. खुबशे सेमिनरीज आसले जे गोंयान येयल्ले अँड दे वूड कलेक्ट स्पेसिमेन्स फॉर अदर रिसर्चर्स इन फ्रान्स ऑर जर्मनी अँड दे वूड सेंड दीज स्पेसिमेन्स. आनी म्हणपाक खूब इंटरेस्टिंग दिसता म्हाका की फॉर द वर्ल्ड 2 स्पिशीज ऑफ बर्ड्स वेर डिस्क्रायब्ड फ्रॉम गोवा. सो त्यांची जी स्पेसिमेन आहा ते गोंयान कलेक्ट करून मागीर ते अख्खे जगान त्यांचे प्रकाशन जाल्ले आहा. हेजे एक एग्जाम्पल आहा तितवी. आमचे रेड वॅटल लॅपिंग चडशे शेतान मेळटा आनी ताका डिस्टर्ब केले की टिटिट्यू टिटिट्यू असो आवाज करता तो. हे खुबशे कॉमन सो एक पक्षी हा सगळ्यां कडेन दिसता तो. सो दिस बर्ड वॉज डिस्क्रायब्ड फ्रॉम द स्टेट ऑफ गोवा रायट बॅक इन द 15th or 16th century. सो अशें ना की गोंयाची हिस्ट्री ना, गोंयान हिस्ट्री आसा. And it transcended that after liberation, the Zoological Survey of India and the great ornithologist, jenka ami father of ornithology manta in India, Dr. Salim Ali, he came to Goa along with his then PhD student Robert Grubb. आणि त्यांच्याने गोंयान वेगवेगळ्या भागान पक्ष्यांच्या बद्दल अभ्यास केला, निरीक्षण केला. आणि त्यांचे जी सायट्स आसा ते म्हादई भितर वाळपय, सत्तरी तालुकाचे वाघेरी आणि बिचोली तालुकाचे मये टू ऑलमोस्ट काणकोण तालुक्याच्या भितर पैंगीण गांवान सुद्दां आनी भितर गांवडोंगरी गांवान सुद्दां डॉक्टर सलीम अली आनी त्याची टीम वचून तेंच्यांनी पक्ष्यांच्या बद्दल स्टडी केल्ले आसा. आनी गोंयान एक जर्मन एक्सपॅट येयलो
दीस गाय वॉज व्हेरी इंटरेस्टिंग कित्याक तो जर्मनीन एक फार्मा कंपनीन काम करतालो आनी भोंवता भोंवता तो गोंयान पावलो आनी तेका गोंयाचे जे 80s 1970s आनी 80saचे जे वातावरण आसलें तेका खूब आवडलें. सो तो हांगाच उरलो आनी 1985 वर्सांसून ऑलमोस्ट तेजें निधन जायसर, दॅट वॉज इन 2020, त्यांनी पक्ष्यांच्या बद्दल इतले डिटेल्ड ऑब्झर्वेशन्स करून दवरलेले आसा ओवर 40 years. त्याचें नांव आसा हायन्स लायनर. सो तेका आमी म्हणटा फादर ऑफ गोवाज ऑर्निथॉलॉजी. आनी तेणी इतले कामां केल्ले आसा की तेजे 2 पुस्तक आसा, खूब फामाद पुस्तक आहा, बर्ड्स ऑफ गोवा. 2004 वर्सान एक जाल्लें आनी तेजें सेकंड एडिशन 2014 की 15 वर्सान जाल्लें. दॅट वॉज इन असोसिएशन विथ द फॉरेस्ट डिपार्टमेंट. आनी टील डेट Heinz Liner's book remains one of the most seminal works on birds of Goa. त्याचे उपरांत खुबशे तरणाटे भुरगीं फुडें येयले आनी गोंयाचे कोण कोण भुरगीं आसले तेंच्यांनी इंट्रस्ट घेतली पर्यावरणाच्या बद्दल. आनी तेतूनय आसा एक फामाद वायल्ड लायफ आर्टिस्ट कार्ल डिसेल्वा. तेंच्यांनी पक्ष्यांचे ड्रॉइंग्स काडून ते गोंयाचें नांव खूब इंटरनॅशनल स्तराचेर तेणी ही हॅज मेड इट फेमस. असे खुबशे लोक आसा जेंच्यांनी इन 1990s पर्यावरणाच्या खातीर म्हणा की पक्ष्यांच्या खातीर म्हणा काम केलें आनी तेच रोल डावन जाता जाता आयचे दीस गोवा हॅज वन ऑफ द लार्जस्ट बर्ड वॉचिंग कम्युनिटी. रिसर्चूच म्हणना पण इवन सिटीजन्स कॉन्ट्रिब्युटिंग टू बर्ड्स अँड बर्ड वॉचिंग, इट्स अ ह्यूज कम्युनिटी. आमकां खरें गर्व दिसूंक जाय की गोवा आयज इंडियान वन ऑफ द टॉप बर्ड वॉचिंग स्टेट्स आसा अँड गोवा इज द ओनली सेकंड स्टेट इन द कंट्री पक्ष्यांचे नक्षा तयार केल्ले आसा जी 2023-24 वर्साच्या दरम्यान जाल्ले आनी आता जून जुलै म्हयन्यान रिलीज जातले. द ऑनरेबल CM विल रिलीज द गोवा बर्ड एटलस इन दॅट टाइम. बरी खोशेची गजाल आनी अभिमानाची गजाल. आमकां सांगात दोतोर, कितल्यो स्पिसीज आमच्या गोंयान मेळटा पक्ष्यांच्यो? 495 स्पिसीज गोंयान आतां पर्यंत नोंद जाल्ले आसा. हेतून फॉरेस्ट बर्ड्स आसा जे फक्त रानान मेळटा, वेटलँड बर्ड्स आसा ते फक्त नमभुमीचेर मेळटा, थोडे पक्षी आसा जे फक्त कोस्टल एरियाज आमच्या बिचाचेर मेळटा, थोडे आसा जे फक्त आमच्या पठार सड्यार मेळटा. सो अशे वेगवेगळे सेक्शन्स करून जेन्ना टोटल करता 495 आसा. अशें न्ही. आतां हे मायग्रेटरी बर्ड्स आसता न्ही, ताचे बद्दल आमकां थोडेशें सांगात. मायग्रेटरी बर्ड्स म्हटल्यार ती पक्षीचे प्रजाती जे आपले ताती घालपाक जावं फुडल्या पिळगेक वाडोवंक ते दुसरे कडेन वयता आनी मागीर ते तेंची एक्टिविटी जाल्या उपरांत परत गोंयान येता. तुम्ही जर पळयत तेंचे ब्रिडींग बायोलॉजी जावं तेंचे नेस्टिंग बायोलॉजी पळयत जाल्यार ते जेन्ना वता ताती घालपाक, ब्रिडींग करपाक, नेस्टिंग करपाक, ते ती एरियाज चडशे तेंचे एरियाज आसा रशिया, सायबेरिया, द नॉर्दर्न सेक्शन ऑफ युरोप अँड एशिया, युरेशिया जी आसा थंय ते फक्त 3 ते 4 महिने मॅक्सिमम काडटा. उरलेले जे 7-8 महिने आहा ते गोंयानूच आसा, जो इंडियान आसा. सो सोयरे कोणाचे जाले ते? आमचे की तेंचे? सो तांचे सोयरे जाले. पण आमी ताका परते म्हणटा. सो एक्चुअली दे आर आवर बर्ड्स अँड दे आर गोईंग देर फॉर जस्ट ब्रिडींग अँड नेस्टिंग बिकॉज दे हॅव स्पेसिफीक कंडिशन विच इज कंड्युसिव्ह फॉर देम. कित्याक त्या दरम्यान गोंयान खूप पावस पडटा आनी तितल्या पावसान खुबशे पक्षी एक्चुअली सक्सेसफुली ब्रीड करूंक पावचे ना. तेज्या खातीर ते मायग्रेट करतात त्या जाग्यार and then the rest of the time they are here. So they are birds who probably migrate there. This is my personal take. ह्या फिल्डान, ह्या मळार खुबसो वावर जाला आनी ताची नोंद तुमी घेतिल्ली आसा. आतां गोंयान जे निरीक्षण जे आमी करता पक्ष्यांचे ताचे बद्दल थोडोसो उजवाड घालात. सिरियस ऑर्निथॉलॉजी आनी ऑर्निथॉलॉजी रिसर्च म्हटल्यार गोवा युनिवर्सिटीचे प्रोफेसर AB शानबाग खुबशे काम केल्ले आसा करमळी तळावाचे बद्दल. आणि हांगा एक टायमार खुबशे पक्षी येताले अँड इट इज इवन नाव एन इम्पॉर्टंट बर्ड अँड बायोडायवर्सिटी एरिया. आणि वेटलँड अथॉरिटीन सुद्धा एका एक इम्पॉर्टंट वेटलँड म्हणून डिक्लेअर केल्ले आसा. करमळेचे तळे. आणि हेजे भायर सलीम अली बर्ड सँच्युरी आसा चोडणा आणि आमचे जितले प्रोटेक्टेड एरियाज आहा आणि गोवा इज वन ऑफ द फ्यू स्टेट्स जेतून आमचे पश्चिम घाट आहा ते अख्खी एरिया प्रोटेक्टेड एरियाजान नोटिफाय केल्लेले आसा. म्हादेयच्यान कल काणकोणान आमचे खोतिगांव वायल्ड लायफ सँच्युरी पर्यंत सगळे जे प्रोटेक्टेड एरियाज आहा हेजे भितर सुद्धा खुबशे पक्षी आसा. आणि हे पक्ष्यांच्या बद्दल निरीक्षण जाल्ले आसा लायक एफर्ट्स ऑफ द युनिवर्सिटी, एफर्ट्स ऑफ विजिटींग सायंटिस्ट फ्रॉम झुऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया किंवा आनी थोडे नॉन प्रॉफिट्स आहा तेंच्यांनी काम केले आसा. पण
The largest research activity on birds in Goa has happened only in 2024 and 25. The largest म्हटल्यार गोव्याचे एरिया आसा 3702 स्क्वेअर किलोमीटर. बरोबर. याचे 10% एरिया सर्वे जाल्ले आसा फॉर अंडरस्टँडिंग वॉट इज द डायवर्सिटी अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ बर्ड्स. 370 स्क्वेअर किलोमीटर सुमार जी एरिया आसा हे एरिया पक्ष्यांच्या खातीर सर्वे जाल्ले आसा थ्रू दिस इनिशिएटिव्ह कॉल्ड द गोवा बर्ड एटलस. Goa Bird Atlas, one of the largest biodiversity surveys undertaken in the state in association with the Center for Environment Education, Goa Forest Department, the Goa State Biodiversity Board, Goa State Wetland Authority, Goa University and Bird Count India. And Aranya Environment Research Organization is the leader of this entire thing. आता जेन्ना आमी म्हणटा न्ही जागृती जावपाक जाय ही बर्ड्स तांच्या सुरक्षे खातीर संरक्षणा खातीर जागृती करपाचो कसलो वावर जाल्ला दोतोर? इम्पॉर्टंट आसा की हे सगळे जे आमी रिसर्च करता इतले आमी स्टडी करता हेजे जे रिजल्ट आमकां मेळटा हे आतां आमच्या तरणाट्या भुरग्यां पर्यंत पावोंक जाय. बरोबर. कित्याक हेजे आमचे फुडली जी पिळगी आहा हेंचे हातीन आसा की हेजे फुडें आमचे पृथ्वीचें कल्याण कशें जावचें. आमचे एन्सिस्टर्सान आमचे खातीर आमचे निसर्ग सांबाळून दवरलेले म्हणून आमचे कडेन कितें तरी आसा. बरोबर. सो आमचें आतां कर्तव्य आहा की आमचें जें नॉलेज आहा क्युम्युलेटीव नॉलेज आहा हे फुडल्या पिळगे पर्यंत वचूंक जाय. सो एज्युकेशन इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आणि एनवायरमेंट एज्युकेशन हेजे भितून एक खूब इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आसा. आणि हांगा हांव सांगूंक सोदता की आमचें जें नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहा आमचे NEPचे अंडर एनवायरमेंट एज्युकेशन आतां एक खूब इम्पॉर्टंट सब्जेक्ट जावन आसा. आणि गोंय सरकारान सुद्दां आतां हालींच 9th स्टँडर्डाच्या भुरग्यां खातीर एनवायरमेंट एज्युकेशनाचे बद्दल जे टेक्स्ट बूक काडलेले आसा जावं हेजे फुडें इंटरडिसिप्लिनरी लर्निंगाचे बद्दल जे इनिशिएटिव्स घेतलेले आसा आमचे डायरेक्टरेट ऑफ एज्युकेशन किंवा आमचे डायरेक्टरेट ऑफ हायर एज्युकेशन विथ रेस्पेक्ट टू आवर कॉलेजेस अँड इनकॉर्पोरेशन ऑफ नॉन प्रॉफिट्स अँड अदर ऑर्गनायझेशन्स हू वर्क ऑन एनवायरमेंट विथ इन द करिक्युलर ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग. भुरग्यांक फक्त क्लासरुमान न्हू पण क्लासरुमाच्या भायर सुद्धा हाडून तांकां एनवायरमेंटाच्या बद्दल माहिती दिवचे हेजे बद्दल सरकारान खूब काम केलें आसा. अँड रायट नाव वी आर हॅव्हिंग दिस नायस कोलॅबोरेशन विथ द गव्हर्मेंट वेर नॉन प्रॉफिट्स लायक अस आणि सरकार आमी मेळून एज्युकेशन ॲक्टिव्हिटीज करता. अँड बर्ड्स बिकम अ व्हेरी बीग पार्ट ऑफ दीस बिकॉज कोणाक पक्षी आवडना म्हाका सांगा. उठता बसता वेगवेगळे कलर्स आसता तेंचे बिहेवियर आसा ती पळोवन भुरगीं आकर्शीत जाता तेजे प्रती. आणि आमी पळयलें आसा जेन्ना आमी भुरग्यांक व्हरता आनी तांकां एक चिमणी सुद्दां आमी दाखयता जाल्यार भुरगीं खूश जाता. अशें ना की भुरग्यांक चिमणी पळोवंक ना पयलीं पूण आमी जेन्ना तांकां एक वेगळ्या दृश्टिकोनांतसून ते पक्षी दाखयता की तुमी पळयात तो कसो बसता तो कसो बसून तो खाता तो कितें करता हेजे कॉन्सिक्वेन्सेस अशे आसा की हे जागृत जाल्लेले भुरगीं केन्ना तरी आमचे लिडर्स जातले. डॉक्टर आतां आमी न्ही थोडोसो हाचेर उजवाड घालया. जेन्ना आमी थ्रेटन्ड बर्ड्स ऑफ गोवा म्हणटा न्ही थ्रेटन्ड म्हणल्यार कितें आनी त्यो तश्यो प्रजाती एक्सटिंक्ट जावपाच्या वाटेर कित्या खातीर आसा? गोंयान हांवें सांगलेलें की 495 स्पिसीज आसा आनी अख्खे वर्ल्डान 13,000चे वयर प्रजाती आसात पक्ष्यांचे. खुबशे पक्ष्यांचे जे लायफ सायकल आसा इट इज अंडर स्ट्रेस. हेजे खूब कारण आसा. प्रमुख कारण आसा आमचें क्लायमेट चेंज. क्लायमेट चेंज अल्टिमेटली आमी मनशाच्या खातीरूच एक्सेलरेट जाता. क्लायमेट चेंज इज अ नॅचरल प्रोसेस पण आमचे जे अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीज आमी जे म्हणटा इन सायन्स जशें की म्हणा फॉसल फ्युअल आमचे पेट्रोल डिझलाचे चड वापर जाता किंवा आमचे अनसस्टेनेबल प्रॅक्टिसीस आसा झाडां कापता आमचे वेटलँड्स नमभुमी आहा ताका आमी पुरता तेजेर बिल्डींग बांदता हेजे खातीर खुबशे इकोसिस्टम सर्विसेस आनी फंक्शन्स म्हणटा आमी जाका इन इकॉलॉजी ही कमी जावपाक लागल्या. हे कमी जावपाक लागले हेजे खातीर ग्लोबल वॉर्मिंगाचे जे रेट आसा ते वाडोवंक लागले बिकॉज ऑफ विच क्लायमेट चेंज इज ऑल्सो हॅपनिंग. आमचे जे मायग्रेटरी बर्ड आसा तो हांगाच्यान सायबिरिया गेलो रशियान. तो जेन्ना रशियान पावतालो पयलीं जेन्ना पावतालो अशें आसलें की स्नो जस्ट मेल्ट जाल्ले आसा झाडां जस्ट येयल्ले आसा आनी देर इज लॉट ऑफ इन्सेक्ट एक्टिविटी. पूण क्लायमेट चेंजाच्या खातीर अशें जावपाक लागलें की हे पक्षी जेन्ना थंय पावता आयस मेल्ट जावन खूब टायम जालो ऑलरेडी. ते झाडां ऑलरेडी येयले आनी तेंचे ते खावपाचे जे इन्सेक्ट्स आसा तेंचेय लायफ सायकल कंप्लीट जालें. सो हे जेन्ना थंय पावता आनी ऑलरेडी तेंची जी गरज आहा फॉर ब्रिडींग ते ऑलरेडी जावन सोंपला. देर इज अ मिसमॅच. हेजे खातीर तांकां नेस्टिंग करपाक त्रास जाता. ते जेन्ना मायग्रेट करता तांकां मदीं खंय तरी रावंक जाय. ते रावपाच्या जाग्यार आमी पूल बांदले जावं एक पोर्ट घातलो आनी कितें तरी डेव्हलपमेंट केलें जे आमी चिंतिनासतना केलो. अशें ना की डेव्हलपमेंटाची गरज ना डेव्हलपमेंटाची गरज आसा बट इट हॅज टू बी डन इन अ सस्टेनेबल अँड एन इकॉलॉजिकली वायबल मॅनर सो दॅट
आम्ही इकॉलॉजीन म्हणटा लँड स्पॅरिंग आणि लँड शेअरिंग. म्हणजे आम्ही फक्त मनशां न्हू पण आमचे जितले जैवविविधता आसा त्यांच्या बरोबर आमकां आमची जी जमीन आसा एदर आमी ते शेअर करपाचे त्यांच्या वांगडा, नाजाल्यार थोडीशी एरिया आसा जे त्यांच्या खातीर आमी सेपरेट काडूनच दवरूंक जाय. हेजे खातीर खुबशे जनावरांक त्रास जाता. जेन्ना तांकां त्रास जाता तेन्ना त्यांचे एक्सटिंक्शन जावपाचे टायम लागीं येयत आसा. एक्सटिंक्शन म्हटले ते हेजे फुडें लुप्त जातले. बरोबर. सो एका आमी थ्रेटन म्हणटा. आता मातशे आमी तुमच्या पुस्तका कडेन येवया. डॉक्टर, तुमचे पुस्तक छापिल्ले आसा थ्रेटन बर्ड्स ऑफ गोवा. ह्या पुस्तकांतल्यान तुमी एक्झॅक्टली कित्याचेर उजवाड घालतात? थ्रेटन बर्ड्स ऑफ गोवा इज एन इनिशिएटिव्ह ऑफ द अरण्य एन्व्हायरमेंट रिसर्च ऑर्गनायझेशन आणि गोवा फॉरेस्ट डिपार्टमेंट. आमी हें चिंतलेलें की गोंयान जे पक्षी आसा जे थ्रेटंड आसा हेंचे बद्दल पयलीं तर लोकांक म्हायती खूब कमी आसा. नंबर 2 आमकां हेय गरज आसले समजपाक जे पक्षी लुप्त जातले हेंकां आमकां वाचोवंक जाय जाल्यार हेंचे खातीर आमकां कितें कितें करचें पडलें. हे सगळ्यांची म्हायती खंय ना खंय तरी आमचे कडेन कमी आशिल्लें. आमच्या ऑनरेबल फॉरेस्ट मिनिस्टर श्री विश्वजीत राणेचे एक थिंकींग आशिल्लें की आमी खंय तरी हें सगळें इन्फॉर्मेशन एके कडेन हाडचें. सो हेजे खातीर रान खात्याचे जे मुख्य प्रमुख आसा श्री कमाल दत्ता IFS प्रिन्सिपल चीफ कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट आणि आमचो एक कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट आसा श्री नवीन कुमार, ही इज ऑल्सो एन IFS. हेंच्यांनी आमकां सपोर्ट दिलें की आमी हें बूक बरोवचें. हे पुस्तकान आमी प्रयत्न हे केल्ले आसा की जितले जे 56 स्पिसीज आहा हेंचे बद्दल इन्फॉर्मेशन इन द सेन्स हे कशें दिसता, गोंयान खंय खंय मेळटा, इंडियान खंय मेळटा आणि गोंयाच्या भितर खंयचे हॅबिटॅट्स तांकां गरजेचे आसा, गोंयाच्या भितर तेंचे 10 वर्सान कितें स्टेटस आशिल्ले तेंचे पॉप्युलेशनाचे आणि हेजे फुडें तेंचें संरक्षण करूंक जाय जाल्यार तेंचे खातीर कितें कितें करूंक जाय आमकां हे सगळ्याचें नोंद केल्लें आसा. विथ मॅप, आमी मॅप्स दिल्ले आसा, तें नक्षा दिल्ले आसा की तो खंय मेळटा, कितले नंबर्सांनी मेळटा. आतां डिजिटल टायम येयल्ले आसा सो आमी एक QR कोड केल्ले आसा की हेजे फुडें कोणाकय ते पक्षाचे बद्दल चड म्हायती जाय QR कोडाक स्कॅन करपाचें जाल्यार ताका ती थंय मेळटा. तुमी खूब बरो वावर करता डॉक्टर. आमचो जो वातावरण आसा तातूंत जे बदल घडटा हाची एक जागृती जावन जैव विविधता आसा, सगळे स्पेसीज आमी हांगा घेवया, तांचें संरक्षण आमी कशें करूंक शकतलीं किंवा कशें आमच्यांनी करूं येता हाचेर उजवाड घालपाचें हें सगळ्यांत म्हत्वाचें अशें काम तुमी करता. तुमच्या कामान हांव तुमकां शुभेच्छा तर दितांच, तेच वांगडा तुमच्या हातीन हो वावर आनीकूय दुपेटीन घडचो अशेंय मागता. आकाशवाणीच्या स्टुडियोंत आयिल्ले बद्दल तुमकां चड आनी चड देव बरें करूं. देव बरें करूं मॅडम. जय हिंद.